ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ईशा जगताप आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या उत्पादनांपैकी एक महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा कडधान्य. हरभरा आपल्या आहारात जितका महत्त्वाचा असतो तितकंच महत्त्व त्याचं शेतीत सुद्धा असतं. शेतकरी बांधव आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन चांगलं उत्पादन मिळवू लागले आहेत आणि परिणामी उत्पन्न देखील त्यातून चांगलं होतं. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सुधारित हरभरा उत्पादन तंत्रज्ञानाबाबत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत कृषी विज्ञान केंद्र जालना खरपुडीच्या मृदशास्त्र विभागाचे विशेषज्ञ प्राध्यापक राहुल चौधरी सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, चर्चेच्या सुरुवातीला हरभरा पिकाची सध्या आपल्या महाराष्ट्रात काय स्थिती आहे आणि शेतकरी बांधवांसाठी हे पीक कसं महत्त्वाचं आहे हे आपल्याकडून जाणून घ्यायचंय. महाराष्ट्रामध्ये जर रब्बी हंगामाकरता आपण विचार केला तर हरभरा हे एक महत्त्वाचं पीक हे गणलं जातं की एकूण रब्बी क्षेत्राचा 60% क्षेत्र हे महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याखाली हे दरवर्षी असतं. तर मागच्या वर्षाचा आपण विचार केला तर 29,50,000 हेक्टर एवढं क्षेत्र हे हरभरा पिकाखाली मागच्या वर्षी होतं. आणि त्यासोबतच जर उत्पादनाचा आपण विचार करायला गेलो तर उत्पादनाच्या बाबतीमध्ये मागच्या 5 वर्षाची जी सरासरी आपण जर काढली तर प्रति हेक्टर 10 क्विंटल 65 किलो उत्पादन हे सरासरी उत्पादन हे प्रति हेक्टरी एवढं मागच्या 5 वर्षात आलेलं आहे. त्यापैकी विदर्भामध्ये सर्वात जास्त उत्पादकता ही 23 क्विंटलपर्यंत तिथं आलेली आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की आहारात जसा हरभरा महत्त्वाचा आहे तितकंच शेतीत उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं महत्त्व आहे. हो सर, या उत्पादनाची नेमकी सुरुवात कशी करावी, जमिनीची निवड कशी करावी? जमिनीच्या निवडीच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जमीन हरभरा पिकासाठी जमीन ही मध्यम काळी भुसभुशीत पाण्याचा निचरा होणारी सेंद्रिय कर्बयुक्त अशी जमीन आपल्याला निवडावी लागते. जर पाणी धरून ठेवणारी चोपण जमीन असेल तर ही जमीन हरभरा पिकासाठी ही अयोग्य असते. त्याच्यामध्ये उत्पादन हे कमी येण्याची शक्यता दाट असते. म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणाले की जेवणात सुद्धा हरभरा महत्त्वाचा असतो आणि शेतीच्या दृष्टीने सुद्धा हरभरा महत्त्वाचा असतो. सर, या शेतीची नेमकी सुरुवात कशी करावी, म्हणजे जमिनीची निवड कशी करावी? जमिनीची निवड विचारात घेताना आपण हरभरा पिकासाठी काळी भुसभुशीत निचरा होणारी सेंद्रिय कर्बयुक्त जमीन ही आपल्याला गरजेची असते. जर चोपण जमीन जर असेल किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर त्यामध्ये हरभरा पिकाला उत्पादन हे तेवढ्या प्रमाणात येत नाही. सामूचा जर विचार केला तर 6.5 ते 8.5 एवढा सामू त्या जमिनीचा असावा लागतो आणि त्या परिस्थितीत हरभऱ्याचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं इथं मिळू शकतं. अच्छा, म्हणजे पाण्याचा निचरा व्हावा अशी जमीन हरभऱ्यासाठी आवश्यक असते. सर, या उत्पादनासाठी योग्य हवामान कोणतं आणि पेरणीसाठी सुयोग्य असा काळ कोणता आहे? योग्य हवामानाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा जे कमाल तापमान आहे ते 10 ते 15 डिग्री हे असावं आणि किमान तापमान हे 25 ते 30 डिग्री असावं. तर हा जो काळ आहे हा काळ आपल्याला नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये हा आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतो. पण त्या अगोदर या पिकाची उगवण ही व्हायला हवी. त्यासाठी जर आपण कोरडवाहू क्षेत्रामध्ये विचार केला तर आपली 15 ऑक्टोबरपर्यंत पेरणी ही संपायला हवी आणि बागायती क्षेत्राचा जर विचार केला तर 10 नोव्हेंबरपर्यंत आपण त्याची पेरणी ही करू शकतो. म्हणजे साधारण थंड दमट वातावरणात म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी आणि थंडीच्या सुरुवातीला आपण पेरणी करू शकतो हरभऱ्याची.
हां, जसं आपण पाहतो की हरभऱ्याच्या डाळी सुद्धा असतात आणि छोल्यांचे हरभरे हे वेगळे असतात. म्हणजे अर्थातच या पिकाच्या वेगवेगळे बियाण्यांच्या जाती असतील, बरोबर? हो. या जाती कोणकोणत्या असतात सर? तर जातीमध्ये विचार केला तर 2 प्रकार आपल्याला प्रामुख्याने आढळतात. त्याच्यामध्ये देशी वाणाची जाती आहेत आणि दुसरं काबुली वाणाचे आहेत. देशी वाणामध्ये ज्या आहेत त्याच्यामध्ये विजय आहे, BDNG 9-3 आहे, त्याचबरोबर आकाश आहे, दिग्विजय आहे, फुले विक्रांत, फुले विक्रम, की जो फुले विक्रम हा सुधारित जे वाण आहे की जे हार्वेस्टरने काढता येण्यायोग्य आहे. नवीन जे वाण आलेलं आहे त्याच्यामध्ये PKV कांचन हे एक वाण आहे. जाकी साकी ही जुनीच वाणं आपण प्रचलित वाणं आहेत. काबुलीमध्ये जर विचार केला तर विराट, PKV 2, PKV 4, कृपा ही जी काबुलीची वाणं आहेत. आणि त्याच्यासोबत हिरवा हरभरा की जो उसळीसाठी वापरला जातो तो हरिता हे वाण तिथं आहे विद्यापीठानं विकसित केलेलं. आणि त्याचबरोबर फुटाण्यासाठी गुलक नावाची एक जात ही सुद्धा विद्यापीठानं विकसित केलेली आहे. आता आपण हरभऱ्याच्या वेगवेगळ्या वाणांचा म्हणजे जातींचा उल्लेख केला, त्यांची पोट जाती सुद्धा सांगितलीत. अर्थातच बाजारात त्यांची जशी मागणी असेल त्या प्रमाणात त्यांचं उत्पादन घ्यावं लागत असेल. हो. मग त्यासाठी बियाणांची निवड कशी करावी? बियाण्याची जेव्हा आपण निवड करतो किंवा पेरणीसाठी जेव्हा आपण कोणतं वाण आपण लावतो त्यानुसार आपल्याला किती पेरणी करायची, किती बियाणं घ्यायचं आहे हे आपल्याला इथं ठरवावं लागतं. कारण की याच्यामध्ये बियाण्याच्या दाण्याची साईज जी आहे किंवा दाण्याचा आकार जो आहे याच्यावर किती बियाणं घ्यावं हे अवलंबून असतं. त्याच्यामध्ये 18 ते 20 100 दाण्यांचं वजन जेव्हा 18 ते 20 ग्रॅम असतं तेव्हा आपल्याला 50 ते 60 किलो प्रति हेक्टरी बियाणं इथं आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यामध्ये विजय ही जात म्हणजे विजयसारखं जर जात असेल की छोट्या दाण्याची तर तिथे आपल्याला 50 ते 60 किलोपर्यंत आपण बियाणं वापरू शकतो. जे मध्यम आकाराचे बियाणे आहेत त्याच्यामध्ये जाकी, साकी, दिग्विजय, त्याचप्रमाणे फुले विक्रम आहे, फुले विक्रांत आहे. हे जे मध्यम आकाराचे दाणे आहेत हे आपल्याला 70 ते 80 किलोपर्यंत प्रति हेक्टरी बियाणं इथं आपल्याला लागतं. टपोरे दाणे जे आहे की जे काबुलीमध्ये जातात त्याच्यामध्ये PKV 2 आहे, त्याच्यानंतर विराट आहे, BDNG 798 आहे. हे वाणं आपल्याला 80 ते 100 किलो प्रति हेक्टरी पेरणीसाठी आपल्याला वापरावे लागतात. आणि जिथं अतिशय टपोरा दाणा आहे की कृपासारखी जिथं व्हरायटी आहे तिथं आपल्याला 100 ते 120 किलो प्रति हेक्टरी बियाणं हे आपल्याला इथं वापरावं लागतं. बियाण्यांचे हे जसे प्रकार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या पेरणीच्या पद्धती सुद्धा बदलत असणार. हरभऱ्याच्या पेरणीच्या पद्धती कोणकोणत्या असतात सर? पेरणीच्या पद्धतींमध्ये प्रचलित पद्धत आहे की ट्रॅक्टरने किंवा बैलचलित याच्याने पेरणी करणे. त्याचसोबत जी नवीन पद्धत आलेली आहे की रुंद सरीवरंबा पद्धतीनं BBF जे आहे ते BBF पद्धतीनं पेरणी करावी की जेणेकरून मुळांभोवतीची जी हवा आहे ही खेळती राहते, चांगला ओलावा तिथं म्हणजे मिळतो, मुळांची वाढ चांगली होते आणि उत्पादन हे आपल्याला तिथं चांगल्या पद्धतीनं मिळतं. त्याच्याकरता रुंद सरीवरंबा पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर त्याचा फायदा हा आपल्याला निश्चितच होऊ शकतो. पण बागायती क्षेत्रामध्ये पर्टिक्युलरली जर मुख्यतः विचार केला तर जो टपोरा दाणा आहे म्हणजे काबुली दाणा आहे ते जास्त बागायती क्षेत्राखाली घेतलं जातं. आणि त्याच्यासाठी जर सरीवरंबा पद्धतीनं लागवड आपण केली तर तिथं आपल्याला उत्पादन हे जास्त मिळू शकतं. आमची माती आमची माणसं. पिकाने बियाणाने चांगला तग धरावा यासाठी पेरणीपूर्वी काही प्रक्रिया केली जाते का बियाणावर? हो, बीजप्रक्रिया करणं पेरणीपूर्वी आवश्यक आहे. कारण की जे बियाणं आहे त्याचं अंकुरण चांगलं व्हावं, जमिनीतले जे काही बुरशी आहे किंवा कीड आहे ते त्याला हानी पोहोचवू नये याच्यासाठी आपल्याला बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. आणि त्याचसोबत जे नैसर्गिकरित्या जीवाणू जे अन्नद्रव्य पुरवतात त्या अन्नद्रव्यांची सुद्धा बीजप्रक्रिया करणं हे तितकंच आवश्यक आहे. त्याच्याकरता आपल्याला 20 ग्रॅम थायरम 10 किलो बियाण्यासाठी तसंच 20 ग्रॅम कार्बनडेझिम जर आपण वापरलं तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि त्याच्यासोबत जे एकत्रित जीवाणू संवर्धक आता येतं त्याच्यामध्ये रायझोबियम, PSB, पोटॅश विरघळवणारे जीवाणू, झिंक विरघळवणारे जीवाणू हे सर्व एकत्रितरित्या उपलब्ध असतात. असं 10 किलो बियाण्यासाठी 100 ml जर आपण तिथं वापरलं तर त्याचा फायदा हा आपल्याला निश्चितच होऊ शकतो. त्याचबरोबर जो हरभऱ्यामध्ये मर हा रोग आढळतो त्याच्यासाठी
ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही जी जैविक बुरशी आहे, ही जैविक बुरशी एका म्हणजे 10 किलो बियाण्यासाठी जर आपण 25 मिली या प्रमाणात जर त्या बियाण्याला लावली तर आपल्याला त्याचासुद्धा फायदा हा आपल्याला उत्पादनामध्ये दिसून येतो. पण आपण बीज प्रक्रियेबाबत सांगितलं की जेव्हा आपण पेरणी करतो त्यापूर्वीच आपल्या पिकाचं संरक्षण व्हावं जमिनीखालच्या किड्यांपासून, त्यासाठी बीज प्रक्रिया केली जाते. मग त्यात काही रासायनिक घटक वापरले जातात, जैविक घटक वापरले जातात. या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करावं? अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जेव्हा आपण जातो की जी 16 अन्नद्रव्य आहेत मुख्यतः, त्यापैकी मुख्य अन्नद्रव्ये जी आहेत की नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्य ही आपल्याला देणं हे गरजेचं असतं, क्रमप्राप्त असतं. त्याच्यामध्ये कोरडवाहू परिस्थितीमध्ये 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद हे प्रति हेक्टरी आपल्याला कोरडवाहू क्षेत्रासाठी द्यावं लागतं. जर त्याच ठिकाणी जेव्हा आपण बागायती क्षेत्राचा विचार करत असू तर तिथं 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद हे आपल्याला हरभऱ्यासाठी द्यायचं आहे. पण काबुलीचा जर विचार केला तर तिथं 30 किलो नत्र आणि 60 किलो स्फुरद हे प्रति हेक्टरी आपल्याला तिथं द्यावं लागतं. त्याचबरोबर ज्या संवेदनशील अवस्था आहे की फुलोरा अवस्था, घाटे दाणे भरण्याची अवस्था, येथे जेव्हा आपण फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर तिथे आपल्याला उत्पादनात वाढ दिसून येते. फुलोरा, घाटे भरण्याची अवस्था अशा या पिकाच्या अवस्थांबद्दल आपण आता बोललात. अर्थातच बियाणे पेरण्यापासून ते हरभरा उगवण्यापर्यंत हे पीक वेगवेगळ्या पायऱ्यांमधून जात असेल. या अवस्थांबाबत, वाढीच्या अवस्थांबाबत आपण सविस्तर माहिती काय सांगाल? वाढीच्या अवस्थांमध्ये ज्या 5 अवस्था असतात की बीज अंकुरण आहे, त्यानंतर फांद्या फुटण्याची अवस्था आहे, त्यानंतर फुलोरा लागण्याची अवस्था आहे आणि दाणे भरण्याची अवस्था आहे. ह्या ज्या 4 अवस्था आहे ह्या अतिशय संवेदनशील अवस्था ह्या असतात आणि त्यापैकी फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था की ज्यामध्ये पिकाला पाण्याची गरज ही जास्त असते किंवा पाण्याची आवश्यकता असते. जर त्या अवस्थेमध्ये जर पाणी मिळालं, संरक्षित पाणी जर आपण त्या पिकाला देऊ शकलो तर आपण 25 ते 50% उत्पादन हे तिथं आपण वाढवू शकतो. आपण मगाशी मर रोगाबाबत सांगितलं आणि आता अवस्थाही सांगितल्यात. कोणत्या अवस्थेत हा रोग लागण्याची शक्यता असते आणि त्यावर पराभव कसा करायचा त्याचा? मर रोग हा सुरुवातीला सुद्धा उगवणीच्या काळात सुद्धा येतो की उगवण होतानाच मर लागते आणि त्याचसोबत जेव्हा फुलोरा अवस्था असते, ही फुलोरा अवस्था ही सगळ्यात नाजूक अवस्था असते झाडाची की तेव्हा अन्नद्रव्याची गरज आणि पाण्याची गरज ही सर्वात जास्त त्याच झाडाला असते आणि तेव्हासुद्धा जर झाड प्रतिकारक्षम नसेल तर तिथं मर रोग येण्याची तिथं दाट शक्यता असते. आणि ही शक्यता आपल्याला टाळायची असेल तर सुरुवातीलाच आपण त्याच्याकरता प्रतिबंधात्मक उपाय करणं हे गरजेचं असतं. किंवा त्याचसोबत ज्या सुधारित वाणा हे जेवढे विद्यापीठानं विकसित केलेले सुधारित वाणा आहे, हे सुधारित वाण जर आपण योग्य पद्धतीनं त्याची बीजप्रक्रिया करून की ट्रायकोडर्मा व्हिरिडीसारखी जैविक बुरशी जर आपल्या जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या वाढली तर आपल्याला मर रोगाचा जो प्रादुर्भाव आहे हा अतिशय कमी होतो तिथं. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपणही पाण्याचा उल्लेख केलात. जर चांगलं उत्पादन हवं असेल तर पिकाला योग्य प्रमाणात पाणी देणं आवश्यक आहे. हरभरा उत्पादनात पाणी व्यवस्थापन कसं करावं? हरभऱ्यामध्ये संरक्षित पाणी देणं हे खूप गरजेचं असतं. जेव्हा आपण हरभऱ्याला मुळातच पाणी हे कमी लागतं, 1 किंवा 2 पाण्यामध्ये चांगल्यापैकी हरभरा हे उत्पादन हे सहजासहजी येऊ शकतं. परंतु त्याची वेळ जी आहे त्या वेळ जर आपण पाळली तर आपल्याला उत्पादनात चांगल्या पद्धतीनं वाढ ही तिथं दिसून येते. म्हणजे जरा विचार केला तर फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था ह्या 2 अवस्थांमध्ये जर आपण पाणी तिथं देऊ शकलो तर आपल्याला उत्पादनामध्ये 50% वाढ ही तिथं दिसून येते. फक्त फुलोरा अवस्थेत काळजी एक घ्यायची आहे की तिथं 10 ते 15% फुलं ही असावी. जास्त फुलोऱ्याची संख्या असेल तर आपल्याला तिथं फुलगळ ही होण्याची तिथं शक्यता असते. किंवा जे आपण तुषार सिंचनाने जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा तुषार सिंचनाने जास्त फुलोऱ्यामध्ये जेव्हा पाणी त्याच्यावर पडतं तेव्हा त्या थेंबांमुळे फुलं ही गळण्याची शक्यता ही तिथं जास्त असते. म्हणून पूर्ण फुलोऱ्याच्या आधी जर आपण पाणी दिलं तर त्याचा फायदा हा नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं होतो.
सर, या पाणी देण्याच्या काही विशिष्ट पद्धती आहेत का, किंवा एखाद्या पद्धतीने चांगलं जास्त उत्पादन मिळू शकतं, अशी कोणती पद्धत? हो, आता हरभऱ्याच्या पिकामध्ये आतापर्यंत म्हणजे ज्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये मोकाट पाणी पद्धत ही प्रचलित होती की मोकळं पाणी द्यायचं. त्यानंतर जी आता सध्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारी तुषार सिंचनाची पद्धत आहे की अतिशय म्हणजे जवळपास 60% त्याचा वापर आपण त्याचे पाण्याचा कमी करू शकतो आणि जे क्षेत्रामध्ये आपण तिथं रब्बी क्षेत्रामध्ये वाढ ही आपण तिथं करू शकतो. तर मोठ्या प्रमाणात तुषार सिंचनाच्या वापरामुळे सुद्धा आपण उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं काढू शकतो आणि ते सहज शक्य झालेलं आहे की बहुतेक शेतकरी हे तुषार सिंचनाने पाणी देतात आणि तेच योग्य सिंचन हे हरभऱ्या पिकासाठी हे उत्पादन वाढीसाठी ते समजलं जातं आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन हे तिथं मिळतं. आमची माती आमची माणसं. सर, हरभरा उत्पादनात एक एकात्मिक व्यवस्थापन पद्धती फार प्रचलित आहे. या पद्धतीबाबत आपण थोडक्यात काय माहिती सांगाल? एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन ही जी पद्धती आहे, ह्या पद्धतीमध्ये की प्रत्येक पिकामध्ये जी कीड येते, या किडीला व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला जेवढे वेगवेगळे जे उपाय आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक उपाय आहे, भौतिक उपाय आहे, जैविक उपाय आहेत आणि नंतर रासायनिक उपाय, हे सर्व उपाय हे एकत्रित करणं याला आपण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन असं म्हणतो. की मगाशी मी सांगितलं की बीज प्रक्रिया करणे हा सुद्धा एक त्यातलाच भाग आहे. त्याआधी जर आपण योग्य मशागत केलेली असेल जमिनीची, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या समोर जर आपली जमीन योग्य प्रमाणात आली असेल, त्याच्या तापमानात आली असेल, तर उन्हाळ्यामध्येच बऱ्यापैकी कीड नियंत्रण हे तिथं झालेलं असतं. त्यानंतर आपण बीजप्रक्रिया करतो. बीजप्रक्रिया करताना आपण कीड रोगांपासून त्याचं संरक्षण करतो. जेव्हा आपण भौतिक नियंत्रणामध्ये जातो तेव्हा पक्षी थांबे उभारणं की जेणेकरून पक्षी त्या शेतामध्ये येऊन त्यांना ते बसायला मिळेल, ते बघतील आणि अळ्यांचं नियंत्रण होईल. त्याचबरोबर मिश्र पिकं लावणं. मग हे झाल्यानंतर जेव्हा आपण जी याच्यावरची मुख्य कीड आहे घाटेअळी, ह्या घाटेअळीला नियंत्रित करण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करणं. त्याचप्रमाणे HNPV व्हायरस जो आहे, ह्या व्हायरसचा जर आपण स्प्रे केला तर ते खाऊनसुद्धा अळी ही नैसर्गिकरित्या मरते. आणि हे सगळं झाल्यानंतर तरीसुद्धा आपल्याला नियंत्रण मिळत नसेल तर आपल्याला रासायनिक औषधांकडे वळायचं आहे. पण रासायनिक औषधांकडे वळताना सुद्धा तिथं आपल्याला जी पातळी आहे अळ्यांची, त्याला आपण ETL लेवल असं म्हणतो की आर्थिक पातळी त्या अळ्यांची, की 10 फुटामध्ये जर आपल्याला 3 ते 4 अळ्या दिसल्या तरच आपल्याला ती फवारणी करणं हे तिथं फायदेशीर ठरतं. जर कमी अळ्या असतील तर आपण जर कमी अळ्या असतील तर आपल्याला फवारणी करण्याची आवश्यकता नसते. पण हे समजण्यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या शेतामध्ये कामगंध सापळे लावणं हे एक महत्त्वाचं असतं. की जेव्हा आपण कामगंध सापळे लावतो तेव्हा त्याच्यामध्ये जो पतंग असतो, जो नर पतंग असतो, तो तिथं आकर्षित होतो आणि त्या कामगंध सापळ्यामध्ये तिथं तो अटकला जातो. असं सलग जर 2 ते 3 दिवस जर आपण 5 ते 6 पतंग जर तिथं येऊन अटकत असतील तर आपल्याला फवारणी करण्याची गरज आहे हे असं तिथं आपल्याला निदर्शनास येतं. आणि त्यावेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं हे तिथं गरजेचं ठरतं किंवा क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं जर आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक यांचा जर वापर करून अशा पद्धतीनं जर आपण कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं, म्हणजे आर्थिक जास्त नुकसान न करता किंवा आर्थिक जळ न बसता आपल्याला उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. म्हणजे आपल्या हरभरा पिकाचं रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धती अतिशय महत्त्वाची आहे. आपण आम्हाला या उत्पादनासाठी जमिनीची निवड कशी करावी, बियाणांची निवड कशी करावी, रोगराईबाबत आणि पाणी व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिलीत. आता जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल सर? रब्बी हंगामामध्ये हरभरा पीक उत्पादन हे चांगल्या पद्धतीनं घेण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अवस्था आहे आणि ज्या वेगवेगळ्या पद्धती आहे की त्याच्यामध्ये जमिनीचं व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, त्यानंतर सुधारित वाणांचा वापर, पाण्याचा योग्य वापर
आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून जर आपण उत्पादन घेतलं तर आपल्याला निश्चितच आर्थिक फायदा हा आपल्या शेतीतून होऊ शकतो. म्हणजे पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतून दमट व थंड हवामानात आपण हरभऱ्याचं उत्तम असं उत्पादन घेऊ शकता. सर, आपण या ठिकाणी येऊन आपल्या शेतकरी बांधवांना हरभरा उत्पादनाचं सुधारित तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीकडून मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.